हात कर काहीतरी तसे ना. मुली कसे करतं, मुली कसे हात करतं तसे, मुली असे कसे तरी करतात ना. तोंड नको उघड फक्त असं. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मंडळी स्वागत आहे तुमचा ओमकार अँड गौरी ब्लॉग्स या चॅनलवरती आमच्या. आणि आज आपण कुठे चाललो आहे तर आज आपण चाललो आहे कोंडुरा बीचवरती. आणि कशासाठी जातो आहे तर व्हिडिओ शूट करायचा आहे कोणाचा तरी. कोणाचा करायचा आहे माझा. तर गौरीचा व्हिडिओ शूट करायचा आहे. कशासाठी तर मंडळी उद्या परवा गौरीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आम्ही लोकांचे शूट तर करत असतो सारखे, म्हणजे प्रमोशनल कामांचे वगैरे. तर आज फर्स्ट टाईम असं शूट करायला जातो. आणि आम्ही एकटेच नाही, आमच्यासोबत बाबू आहे, दिव्या आहे, त्याच्यानंतर तेजस एक मित्र आहे, तो पण येणार आहे. तर त्यांची वाट बघत आता आपण थांबलो आहे माड्याच्या वाडी इकडे. तर आता गोवेरीतनं आपण असं जाणार आहोत शॉर्टकट रोडने इकडनं कोंडुरा बीचवरती. सुंदर बीच आहे, एकदम जबरदस्त. बाकी तुम्ही कधी गेला नसाल तर आमच्यासोबत तुम्हाला बीचसुद्धा बघायला मिळेल. कोकणातील एक सुंदर बीचपैकी एक आहे. आणि तिकडे एक सुंदर मंदिरसुद्धा आहे. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. त्यांच्यात वाट बघतोय. आता टाईम झाला आहे, ती वाजले 1:05 झाली. थोडं आपण लेट बाहेर पडलोय. चला, भूक लागली गरमीमुळे भूक लागली. बाहेर पडलो तोपर्यंत भूक लागली. इकडे आता बघूया कुठे काय मिळते काय. जर मिळालं वाटत तर खाऊया आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊया. बाबू आणि थांबले तिथे. फक्त तेजस यायचा राहिलाय, तो आला की निघूया. पोहोचलो आपण इकडे येऊन. आणि त्यांचं काय काय सामान आहेत ते घेत आहेत. पावडरचा पुडा, पावडरचा डब्बा आणि बाकी मेकअपचं काय काय सामान. तेजस कुठेतरी राहिला आहे पाठीमागे, येतो डायरेक्ट इकडे बोललाय. तर जाऊया खाली. लास्ट टाइम आला तेव्हा इकडे रोड नव्हता खालीपर्यंत, आता रोड केलेला आहे बघू शकता. हा जाऊया, चला. गाड्यांच्या चाव्या, पाण्याची बॉटल पण घे, मिळतली. चला. ऑनलाईन ट्रान्सफरचा प्रॉब्लेम इकडे, नेटवर्क आहे का माहिती नाही. चला मंडळी, गरमी असल्यामुळे आल्या आल्या आपण यांना पाणी आणायला पाठवलं आहे. हे बघा, बाकी कुठे काही दिसत नाही. इकडे एक हॉटेल आहे वाटतं. मस्त आपण तोंडावरती पाणी मारून घेतलं आणि आता थोडं चांगलं वाटतंय, थंडगार. आणि आता आपण जातोय खालच्या दिशेने बीचच्या इकडे. जाताना तुम्हाला दाखवतो कसं वाटतं. एकदम माडाची सुंदर झाडं आहेत. आणि बाकी सध्या आता लग्नाचं सीझन असल्यामुळे प्री वेडिंग शूट्स वगैरे जास्त चालू असतात इकडे. तुम्हाला पहिला सीन दाखवतो माडांचा कसा आहे. आणि सुंदर मंदिर पण आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. बघू शकता असे सुंदर माड आहेत. आणि समोर हा तुम्हाला दिसत असेल निळाशार समुद्र. बाकी शूट्स वगैरे चालू आहेत. तर जाऊया पुढे, मंदिर पण तुम्हाला दाखवतो. आणि मग साईडने बघू, यांचा शूट पण करायचा आहे. इकडे आलो म्हणजे इकडे थोडी सावली पण असते. बाकी कुठे तुम्हाला इकडे सावली मिळत नाही जास्त बीचवरती. आणि सध्या उष्णता भरपूर आहे, त्याच्यामुळे इकडे बघू शकता. जायच्या अगोदर तुम्हाला खडक वगैरे दाखवतो, एकदम भारी वाटतं. हे बघा, खडक वगैरे एवढी सुंदर वाटतात ना, जबरदस्त. हे बघा, कोण कोण किती वेळा इकडे आलात तुम्ही? मी दोनदा, मागच्या वाढदिवसाला गेली होती आणि आता. कसं वाटतं इकडे गेल्यानंतर? मस्त वाटतं, छान. पहिला मंदिराचं दर्शन करूया काय? हो, जाऊया ना आधी. होय, मंदिराचं दर्शन करून मग पुढच्या साईडला निघूया. मंदिर तुम्हाला इकडनं दाखवतो. आता मंदिराच्या जवळ आलोय आपण, बघू शकता. हे बघा, आत एंटर केलं, बघू शकता. या साईडला मंदिर आहे सुंदर. आणि इकडनं जरा व्ह्यू चांगला वाटतो. आणि सकाळी तर एकदम भारी वरनं ज्या सूर्याची किरणं पडतात ना, एक नंबर सीन वाटतो. आणि करेक्ट लागूनच समोरच बघू शकता, या साईडला समुद्र आहे, एकदम सुंदर. दर्शन करून येऊया, जाऊया, चला. आपण आता मंदिरात जाऊन दर्शन करून येऊया, चला. लॉक आहे आतमध्ये. आउटडोर मेकअप. जागा मिळेल तिथे चला, मेकअप वगैरे एकदा डन झालेलो असं झालो. हो, माझा बर्थडे आहे ना, मग थोडंसं फोटोशूट. फोटोशूट आहे का व्हिडिओ शूट आहे? व्हिडिओ शूट आहे.
तरी कारण सुंदर वाढ असं तुमका दाखवतंय. एक नंबर असा मस्त. किती रुपये खर्च केलाय मी? एक 1 पीस आणि हे टॉप. पैसे वेस्ट. आणि माझ्यासोबत तर आमचं मॅचिंग आहे बघा. नजर नको लावू आमची जोडी कोणी. चप्पल पण दाखवा. चप्पल पण सेम दाखवते. लुक दाखवते तुमकांचो. फक्त कलर चेंज असा, बाकी गेटअप सेम टू सेम असा दाखवते. हे बघा आउटफिट बघा, फक्त जीन्सचे कलर वेगळे आहेत. बॅगी जीन्सच असतात दोघांचे पण. आणि हे पण सेम असत, फक्त कलर थोडेसे चेंज असत. हेअरस्टाईल याचे जरा लांब असत केस आणि हे जरा शॉर्ट असत. तेवढं फरक ठेव. दिव्या पालव डायरेक्शन दिव्या पालव दाखवता. आमच्या आउटफिटची प्राइस नाही विचारलो तू. किती आहे आउटफिटची प्राइस? चप्पल 100 रुपये, जीन्स 550 रुपये, टॉप 550 रुपये आणि इनर 100 रुपये. कानातले 10 रुपये, पावडर 10 रुपये. दोघांचा पण सेम ना? सेम. म्हणजे आम्ही थकलोय थोडंसं आणि आता आम्हाला भूक लागली. 1 वाजून गेलं ना? 1 वाजून गेला. आता आपण भेल खातो इथे बीचवर. आधी आम्ही पे करतो. हां भेल आणि आंबे. आणि इकडनं व्ह्यू बघा. एक नंबर व्ह्यू. मंडई आपली भेल आलेली आहे, बघू शकताय. मस्त दिसते एकदम सुंदर. कोण घेता दिव्या? घे. क्वांटिटी खूप आहे. टेस्ट सांग कशी आहे? मस्त एकदम मस्त. काय त्या उतू जाणारा. अगं बाई या मस्त आनंद घेऊया भेलचा. कसा वाटता? मस्त वाटतं. कोकणातील आमच्या सिंधुदुर्ग मधील सुंदर बीच पैकी एक सुंदर बीच आहे कोंडुरा बीच. आणि मेन म्हणजे यांच्याकडून भेल का टेस्ट एकदम मस्त होती. मस्त आहे. आणि म्हणजे आतमध्ये बटाटी वगैरे होती. एक जरा युनिक काहीतरी ट्राय करायला मिळाला. आणि युनिक बघून भेटलं बटाटी होती. तुम्ही येऊन नक्की ट्राय करा. आणि बीचचा जर विचार केला ना तर एकदम मोठा नाही, लहान आहे. तिकडनं आहे बघा इथपर्यंत, पण क्लीन आहे एकदम मस्त. तुम्हाला कचरा दिसणार नाही जास्त. आणि या साईडचा व्ह्यू तर एक नंबरच आहे, बघू शकता वरती झाडा आणि एक नंबर. त्यांच्या शूटच्या नादात मंडई इकडे बघा अवस्था बघा. बापरे, लाटा किती स्पीडने येतात ना. हात कर काहीतरी तसे ना. मुली कसे करतात, मुली कसे हात करतात तसे. मुली असे कसे तरी करतात ना. तोंड नको उघड फक्त असा. हा सगळ्यात सांगू द्या लागतं. बारीक सारीक गोष्टी पण सांगूच्या लागतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. तेजस भाईचा फोन आहे, ज्यात आपण शूट करतो. लाटा बघा आता उसळणाऱ्या लाटा बघा. एक लाट दाखवूया उसळणारी. हा असं वाटतं एक नंबर ना. शाबास. मंडळी सोबत लेडीज असले ना की हाच प्रॉब्लेम बघू शकताय. किती फोटो काढले तरी मन भरत नाही अजिबात. ही गोष्ट तुम्ही सुद्धा रिलेट करतच असाल 100%. झाले चला. ही अवस्था बघा, हे बघा अवस्था बघा पॅन्टची. चला बस झाला. फायनली व्हिडिओ वगैरे काढून झालेला असा. आणि आपण आता चला चप्पल क्लीन करतात दिव्यानी. वाढ जरा हेवी असा. ओके चला. येताना आपण खालच्या साईडने आलेलो असा. आणि व्ह्यू बघा व्ह्यू. हे बघा येताना खालच्या साईडने आलेलो.
व्ह्यू बघा, जबरदस्त. जाऊया. टाइम किती झाला? 4:10. चला. आरचे लोक काही बोलता मेसेज केला. अच्छा. सो आता आपण जाऊया आपल्या कुडाला, थोडं वाटेत नाश्ता करूया लाईट, नाहीतर काहीतरी जेवण. तर मंडळी आता मी निघालोय घरी जायला, वाजले 4:15+. सो आता आपण जाऊया कुडामध्ये किंवा वाटेत कुठे हॉटेल दिसतं तर जेवण किंवा नाश्ता करूया, कारण टाईम पण बराच झाला आहे. आणि सकाळी आम्ही येताना नाश्ता केला नव्हता. आता बीचवर येऊन फक्त भेल खाल्ली होती आणि भेल खूप मस्त होती. परत सांगते, कारण टेस्ट एकदम भारी होती. तुम्ही येऊन नक्कीच ट्राय करा. आणि आता आमच्यासोबत चला नेक्स्ट प्रवास करूया. चला.